नामपूर येथील 4 फाट्याजवळ सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता एक भीषण अपघात झालाय। या भरधाव कंटेनरने स्कूटीवर असलेल्या एका महिलेला धडक दिली, यात तिचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रातीर येथील रहिवासी सिंधुबाई वसंत शिंदे, वय वर्ष अंदाजे 65, ह्या व त्यांचा मुलगा रवींद्र शिंदे यांच्यासोबत त्यांच्या मालकीच्या ई स्कूटी गाडी क्रमांक MH41 BK 5795 वरून नामपूर येथील बाजारात गेल्या होत्या। बाजार करून घरी परत येत असताना नामपूर गावातील आनंद भेळवत्ता दुकानाजवळ त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक MH15FV 7747 ने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली। या धडकेत सिंधुबाई कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या मुलाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे। अपघातानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केलाय। सिंधुताई यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे शवविच्छेदन करून सदर महिलेचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावी रात्री 9 वाजता रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले। सदर अपघाताचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळेकर इथे। यावेळी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक नानासाहेब पाटील सह पोलीस हवालदार गायकवाड व कॉन्स्टेबल पंकज गुंजाळ आदी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी आकाश साळुंके, नामपूर।